26 डिसेंबरला अवताराची गोष्ट हा चित्रपट ख्रिसमस स्पेशल म्हणून रिलीज होतो आहे आणि सध्या चित्रपटातले जे महत्त्वाचे कलाकार आहेत म्हणजे साक्षात विष्णूचा अवतार आणि त्यांचे निस्सीम भक्त आपल्यासोबत आहेत. तर विष्णू, तुम्ही चक्क ह्या कलियुगात पदार्पण केले, काय सांगले ते? नाही, सगळ्यांना माझा आशीर्वाद आहेच आणि ज्यांच्या देवांवरती विश्वास नाहीये तरी घेऊन ठेवा, पुढे फायदा पाहिजे. वा वा वा. आणि कारण पिक्चर खूप खूप चांगले, म्हणजे पहिल्यांदा देवाचा रोल, पहिला पिक्चर देवाचा रोल, इतकी मज्जा आली ना म्हणजे मला. आणि फिल्म पण चांगलं आहे. आधी मला लहान होतं, मला काही फिल्म समजलंच नाही, काही समजलं नाही. आत्ता बघितलं जेव्हा तेव्हा मला कळलं. आणि मला पिक्चर सिरियस वाटत होतं. पिक्चर बघितलं तर कळलं कॉमेडी आहे पिक्चर. म्हणजे करताना नाही वाटला नाही, काही काही सीन्स वाटले. ओरडा खात खात तू काम केलंस ना जरा डिरेक्टरचं, म्हणून तुला वाटलं खूप सिरियस आहे. सिरियसच वाटलेलं मला. खूप ओरडले का? हो, मला तर फार. हो, मी रडलो, 2-3दा रडलो सुद्धा. कसं आहे ना, जेव्हा सिरियस सीन असायचा, जेव्हा ह्याला रडायचं असायचं तेव्हा नितीन ह्यांना यांच्यावर जरा थोडं शॉटच्या आधी ओरडायचा आणि ते मूडमध्ये यायचे आणि मग छान सीन द्यायचे. फायदा झाला ना. हो, खूप फायदा हो. झाला. आता तू त्याचा निस्सीम भक्त आहेस वगैरे, म्हणजे तूच त्याला सांगतोस की नाही तू विष्णूचा अवतार आहेसच. मग तुला तुझी आणि ह्याची केमिस्ट्री कशी होती? किती मजा आली? फार मजा आली. मी म्हणजे पिक्चरमध्ये म्हणायला गेलं तर पहिला त्याचा बेस्ट फ्रेंड असल्यामुळे तर मजा झाली. आणि परत नंतर तो चमत्कार करत गेला, माझ्या आजोबांना बरं केलं, त्याच्यामुळे फार मजा आली. थोडं ऑड वाटत होतं. हा माझ्याहून 1 वर्षांनी मोठा आहे आणि हा मला नमस्कार करतोय. कसं होईल? सवय व्हायला लागल्यानंतर मी याला सेट नसेल ना तरी हा आशीर्वाद असं असं करत राहतो. म्हणजे तोंडात सगळं ब्रह्मांड दिसत होतंस. कोणाकोणाला दिसलं? यालाच दिसलं फक्त. याला पण म्हणजे दिसलं नाही. माझे दात म्हणजे तारे आणि आणि काय जीभ म्हणजे काय मला नाही माहिती. तुझं लॉजिक आहे, माझं नाही लॉजिक. मी नाही लिहिलेलं हे लॉजिक. मिहिरेशची गोष्ट आहे. मिहिरेशच्या अवताराची. मिहिरेशच्या अवताराची काय म्हणजे दात म्हणजे तारे आणि आठवते का? आणि जीभ म्हणजे काय? सूर्य, आकाशगंगा. मग आठवत. ठीक आहे, आठवेल. एलियन. अच्छा, म्हणजे ओके, थोडीशी विचित्र आहे अवताराची गोष्ट. नक्कीच. तू चित्रपट दिग्दर्शित करतोय. 2 लहान मुलं, आदिनाथ. ओके, 3 लहान, असं आहे का? बरं, 4 लहान मुलं झाली. ठीक आहे, ठीक आहे. 2 लहान मुलं, ठीक आहे. तिसऱ्या लहान मुलाबद्दल काय म्हणजे? अचानक लहान मुलं? ही 2 लहान मुलं ना फार वांड होती, पण तिसरं जे बाळ होतं ना ते फार सिन्सिअर होतं. हे सतत सेटवरती स्क्रिप्ट हातात, डायलॉग्स पाठ झाले की स्क्रिप्ट बाजूला आणि तेच सतत असं वेळेसारखं इकडे तिकडे फिरत असायचं. आणि मग मध्येच यायचा. माझं दुसरं काहीतरी शॉर्ट मी टेक करत असायचो आणि हा मध्येच एक मिनिट हे हो ना ही लाईन असं बरोबर वाटतं ना. मग मला जर काही वाटलं तर मी थोडंसं सांगायचो आणि मग तो येस करेक्ट असं जायचा, किंवा मला योग्य वाटत नाही करेक्ट आहे जातो पुढे, मग तो परत जायचा, परत थोड्या वेळाने यायचा. असा हा आवडीचा त्रास तो मला देत होता. तो सतत त्याच्या सीन्समध्ये असायचा. आणि सगळेच एकूण म्हणजे आदिनाथ तर होताच. आता ह्या 2 मुलांचं सोडून ही पहिली फिल्म होती, पण लीना भागवत, राया म्हणजे सुनील अभ्यंकर आणि सुलभाताई, म्हणजे माझ्यासाठी खूप मोठा एक्सपिरियन्स होता सुलभा देशपांडेंबरोबर काम करणं. आणि मी त्यांना सांगतोय मला काय हवं आहे ते, आणि खूप वाद पण झाले सुलभाताईंशी विशेष करून, कारण त्यांना ते सतत ते लॉजिक, मग मी असं का करेन, मग मी तसं का करेन. तर मी त्यांना नेहमी हे म्हणायचो की तुम्ही तुमचा हा आत्ताचा सीन बघताय, पण मी अख्खी फिल्म बघतो आणि अख्खं तुमचं कॅरेक्टर बघतो. तर मला इथे तुम्ही असंच कराल, ही मुलगी अशीच रिॲक्ट होईल. रश्मी अनपट होती त्याच्यामध्ये आणि खूप मजा आली या सगळ्यांबरोबर काम करण्याचा अनुभव, आणि सगळ्यांनी खूप छान कॉपरेट केलं. आदिनाथ, तू आम्ही तुला पूर्ण वर्षात बऱ्याचदा स्क्रीनवर पाहिलं, पण अवताराची गोष्ट येणार याबाबतची उत्सुकता सर्वांचीच वेगळी होती. कारण तुला आम्ही एका वेगळ्या कथानकामध्ये पाहतोय अर्थात, आणि तूही अग्री करशील की पहिल्यांदाच तू अशा चित्रपटामध्ये काम केलं. तर एक्सपिरियन्स काय? मला असं वाटतं की हा अवताराची गोष्ट हा सिनेमा माझ्या करिअरमधला सर्वात महत्त्वाचा पडाव ठरणार आहे. आणि जेव्हा हे मला तेव्हाच जाणवलं जेव्हा नितीन माझ्याकडे स्क्रिप्ट घेऊन आला. कारण आत्तापर्यंत मी ज्या भूमिका साकारल्या त्या सगळ्या तुम्हाला माहितीच आहेत, ग्लॅमरस भूमिका होत्या, हिरो सेंट्रिक रोल्स होते, रोमॅन्टिक हिरो. पण एक हा सिनेमाचे मेन लीड्स हे 2 पोरं आहेत. माझा सपोर्टिंग रोल आहे, जरी महत्त्वाचा असले तरी सपोर्टिंग आहे. आणि तो कॅरेक्टरची ती
जी भूमिका आहे, जी देहबोली आहे ती इतकी वेगळी आहे माझ्यापेक्षा. मी आत्तापर्यंत जेवढं काम केलं त्यापेक्षा इतकी वेगळी आहे. तो एक साधा सामान्य मुलगा असतो गावात, एक पेइंग गेस्ट म्हणून राहत असतो ह्यांच्या घरात आणि इंजिनिअरिंगचा अभ्यास करत असतो. आणि तो नास्तिक असतो मुळात. मी नास्तिक नाहीच आहे, मी थोडा आहे श्रद्धाळू. तर नास्तिक आणि पण नास्तिक असूनही थोडा समजूतदार, की तो नास्तिक जरी असला तरी दुसऱ्या श्रद्धाळू माणसाच्या भावना तो दुखावणार नाही. त्याच्या भावनांचा, त्याच्या श्रद्धेचा तो मान ठेवेल असा मुलगा असतो तो. आणि खूप सटल कॅरेक्टर होते आणि अख्खा सिनेमा खूप रिअलिस्टिक फील आहे सिनेमाला. आणि रिअलिस्टिक सटल असूनही निखळ मनोरंजन करणारा सिनेमा आहे. आणि खूप महत्त्वाचा विषय ह्या सिनेमातून सहजपणे मांडला गेला आहे, हसत खेळत मांडला गेला आहे. आणि खूप सुंदर, म्हणजे नितीन जेव्हा माझ्याकडे आला ही स्क्रिप्ट घेऊन आणि त्यांनी मला सांगितली असा रोल आहे, आणि मी स्क्रिप्ट ऐकून तर वेडाच झालो. आणि तुम्हाला बोललं की आतापर्यंत दुसरे हिरो सेंट्रिक रोल्स केले तर हा तुला चालेल का? बोललो 1 मिनिट, मी सिनेमे कधीही मला जास्त महत्त्व आहे या सिनेमात म्हणून करतच नाही. मला सिनेमा आवडला, टीम आवडली तर मला नक्की त्या सिनेमाचा हिस्सा बनायची इच्छा होते, की एक चांगली कलाकृती घडते, त्याचा आपण नक्कीच त्यात आपला हातभार जर त्याला लागला तर आपल्यालाही खूप शिकता येईल त्याच्यातून. आणि मजा येते यार तसं काम करायला. क्रिएटिव्हिटी त्यालाच म्हणतात मला वाटतं. तुझी आदिनाथची केमिस्ट्री कशी असते? म्हणजे हा नास्तिक आहे आणि तुला फक्त माहिती आहे की तू देव आहेस आणि बाकी कोणच विश्वास ठेवायला तयार नसतं. मग तुझी काय घालमेल तू दाखवलीस? फिल्ममध्ये की खऱ्यामध्ये? तू खऱ्यामध्ये आहेस का विष्णूचा? नाही, फिल्ममध्ये ह्याला पण माझ्यावरती विश्वास होता. पण आदिनाथ, आमोद दादावरती विश्वास, आमोद दादा म्हणजे तसं नाही बोलायचं बरं तू अवतार आहेस, ठीक आहे असंच सारखं करत आहे. तो असं कधीही नाही मला हा डायलॉग आहे की फिल्ममध्ये जो बोललाय की तू अवतार नाही आहेस. मग असं कोण होतं की जे असं म्हणायचं? असं कोणीच नव्हतं. सगळ्यांना कुठे कुठे विश्वास होता की तू विष्णूचा अवतार आहे. नाही, फॅमिलीवाल्यांना माहितीच नव्हतं, ते या मॅटरमध्येच नव्हते. आता तुम्ही दोघांचाही हा पहिला चित्रपट आहे, ओके, आणि त्याच्यामध्ये अगदी देवाच्या अवतारावरती गोष्ट आहे. हे तुम्हाला जसं आता ह्यानी सांगितलं मी पहिल्यांदा स्क्रिप्ट वाचली, तसं तुम्हाला पहिल्यांदा ही गोष्ट कळल्यावर कसं वाटलं? फार मजा वाटलेली, कारण की पहिल्यांदा ऑडिशन घेतली आणि मग स्क्रिप्ट सांगितली नितीन सरांनी. मग त्यांनी सांगितली फार मजा आली. मी भक्त आहे, याचा भक्त मी हनुमानासारखा आहे, ह्याच्या ऐकून तर फार मजा वाटलेली. आणि मला सारखं कोणतरी म्हणजे मी असं चमत्कार केल्यावरती मला देवा असं करणार, मला खूप मजा आली इथे खरं धाना. आणि ऑडिशनच्या आधीच मला स्क्रिप्ट, आय थिंक ऑडिशनच्या आधी की नंतर स्क्रिप्ट नंतर हां त्याच्यानंतर दिलेली. तर मग आईने मला गोष्ट समजून काढली, तरी मला काही डोक्यामध्ये गेलं नाही. शूटिंग चालू झाल्यावरती पण काही कळलं नाही. फिल्म जेव्हा बघितलं पहिल्यांदा तेव्हा मला कळलं काय केलं. आता बरं, तुम्हा सर्वांनाच हा प्रश्न आहे. टोटल 9 अवॉर्ड्स मिळाले आहेत, ओके, पिक्चरला. आणि फायनली ऑलमोस्ट 1 वर्षांनी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर आता तुमची काय घालमेल आहे? म्हणजे सगळ्यांकडून मला जाणून घ्यायचं आहे की तुम्हा दोघांचा पहिला चित्रपट, तुझा वेगळा चित्रपट आणि तुझी अवताराची गोष्ट, काय घालमेल? मला टेन्शन आहे. म्हणजे 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेला जितकं होतं त्याच्यापेक्षा खूप जास्त टेन्शन आहे मला, कारण ॲज अ डिरेक्टर ही माझी पहिली फिल्म आहे आणि लेखक म्हणून मी आधी काही फिल्म्स लिहिल्यात. पण म्हणजे मी दुर्दैवानं मी देवाचा धावा नाही करू शकत कारण मी नास्तिक आहे. पण जर मी आस्तिक असतो तर मी नक्कीच आत्तापर्यंत बऱ्याच देवळांमध्ये जाऊन फिरलो असतो. पण मला वाटते, मला खात्री आहे की लोकांना ही फिल्म आवडेल, कारण जेवढे स्क्रीनिंग झाले तिथला सगळ्याचा जो रिस्पॉन्स आहे तो अतिशय अमेझिंग रिस्पॉन्स आहे. मला सगळे बोलतात की तेरा फिल्म कब रिलीज हो गया यार, तूने कब से बोला था, 2 साल हो गए तू बोल रहे. हम तो बोलते की तू झूठी बोल रहे है. आता जेव्हा ट्रेलर आणि कौस्तुभा गाणं जेव्हा पहिल्यांदा रिलीज झालं तेव्हा ते बोलले हां सॉरी हम हीरे चित्त से तेरे को बोला. सच में है. सच में. जेव्हा आमच्या वर्गातल्या मुलांनी गाणं बघितलं तेव्हा सगळी मला देवा इकडे आहे, देवा इकडे आहे असं सारखी चिडवा लागलेली. आणि मी म्हणलं मी देव नाही आहे, त्याच्यात मी भक्त दाखवले. मग तरी पण तो आमच्यासाठी देव आहेस. तिकडे रिअलिटी ह्याने तर ग्लॅमर घेतलंय तुझं थोडंसं.
माझी स्टाईल घेतली. ह्याला बोलतात भक्त. देवाचं आणि भक्ताचं नातं असंच असतं. अरे वा, First time. पहिल्यांदा हे उलटं झालेलं आहे बरं का. क्या बात आहे, क्या बात आहे. तू काय सांगशील? मी असंच म्हणेन की आम्ही सगळे एक्सायटेड आहोत ह्या फिल्मला घेऊन. खरंच एक सुंदर सिनेमा घडून आला आहे, एक जेन्युइनली मेड सिनेमा आहे. सगळ्यांनी इतकी मेहनत घेतली आहे, त्या मेहनतीचं आता आम्हाला फळ आता रिलीज होतो आहे सिनेमा 26 डिसेंबरला. ते प्रेक्षकांकडून ते फळ आम्ही आता कधी मिळेल, कसं मिळेल ते बघायला आम्ही उत्सुक आहोत. आणि मी प्रेक्षकांना एवढंच सांगू इच्छितो की हा सिनेमा खूप सुंदर आहे, उत्कृष्ट बनला आहे. त्याला परीक्षकांनी दाद दिलीच आहे, अनेक पुरस्कार मिळाले आहेत त्याला. आता प्रेक्षकांची दाद मिळवण्यासाठी आम्ही येतो आहोत. तर नक्की अवताराची गोष्ट या सिनेमामध्ये बऱ्याच गोष्टी पहिल्यांदा होतात. म्हणजे मी दिग्दर्शक म्हणून पहिल्यांदा येतोय. या दोघांची ही पहिली फिल्म आहे. आमचे निर्माते सचिन साळुंखे यांची ही पहिली फिल्म आहे. आमचे जे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर्स होते त्यांची म्हणजे अमित खेडेकर, सोमनाथ वैष्णव आणि सुशांत गुणाले यांची पहिली फिल्म आहे. आणि या फिल्मचं एक प्रमोशनल सॉन्ग आम्ही या फिल्मसाठी तयार केलं, डोक्याचं झालंय भज. ते रोहित आणि श्रीधर या जोडीने, म्हणजे रोहित राऊत तुम्हाला माहितीच असेल सगळ्यांना, त्या दोघांनी हे संगीतबद्ध केले गाणं. आणि त्या दोघांचं पण हे पहिलंच ॲज अ कंपोजर हे पहिलं गाणं आहे. त्यामुळे बऱ्याच गोष्टी पहिल्यांदा होत आहेत या फिल्ममध्ये. त्यामुळे फिल्म फर्स्ट नंबरवरती आहे. आणि आता ह्या चित्रपटातला सर्वात फेमस डायलॉग तुम्ही आता आम्हाला सर्वांना बोलून दाखवायचा आहे. नवीन वर्षासाठी नवीन चित्रपट. देवा तुझा अवतार स्टार्ट झाला. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट फॉर द मूवी. थँक्यू. 26 डिसेंबर अवताराची गोष्ट. कॅमेरामॅन फैजान सोबत श्वेतांबरा सावंत, राष्ट्रीय मराठी.